नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. माझी आजची रेसिपी आहे ज्याला गोड खायला आवडतं त्यांच्यासाठी आहे. आज आपण गुळपट्टी बनवणार आहे. जेवणानंतर किंवा कधी आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली तर आपण ही गुळपट्टी खाऊ शकतो. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी थोडेसे उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत 2-3 तास. अर्धीच वाटी शेंगदाणे वापरणार आहे आपण 1 वाटी गुळासाठी. रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट बनणारी पण आहे आणि सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे. त्यासाठी मी गॅसवर आता एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्या पॅनमध्येच आपण हा गूळ घालून घेणार आहे. गुळाला वितळवून घेणार आहे आपण. गूळ वितळल्यानंतर मग आपण त्याच्यामध्येच शेंगदाणे घालून घेणार आहे. गुळाला हलवत राहायचं, कारण जर आपण हलवलं नाही तर तो एकाच जागी असा करपट वास येऊ शकतो, गूळ लागू शकतो खाली, म्हणून आपण याला हलवत राहायचं. अत्यंत सोपी रेसिपी आहे ही आणि झटपट अगदी 10 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. चॉकलेटच्या ऐवजी आपण ही गुळपट्टी खाऊ शकतो. छान हेल्दी ऑप्शन आहे हा चॉकलेटला. तर तुम्हीही बनवून बघा, मुलांना पण आवडेल. गुळ शेंगदाणे खायला नको असतात असे दिले तर मुलांना, मग आपण हा गुळपट्टीचा ऑप्शन बनवून बघायला हरकत नाही. गूळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे. नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे म्हणजे गूळ आपला खाली लागणार पण नाही आहे. हलवत राहायचं आणि एकदम दाटसर असा लेअर आपण ताटामध्ये पण पसरवून घेणार आहे. एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावर असा जाडसर असाच हा लेअर पसरवून द्यायचा, म्हणजे आपली गुळपट्टी पटकन निघून जाईल. 2-3 तास याला आपण सेट होण्यासाठी ठेवून पण देणार आहे. एका प्लेटला असं मी तूप लावून घेतलेलं आहे. छोट्याच प्लेटमध्ये आपण हे पसरवून घेऊया मिश्रण, कारण मग आपला लेअर हा जाड असा पसरून जाईल. पातळ पसरला तर आपली गुळपट्टी तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण याला असं जाडसरच पसरवून घेणार आहे. सगळा गूळ छान वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया. बघा, गूळ आपला असा पातळसर झाला. सर्व खडे गुळाचे याच्यामध्ये विरघळलेले आहेत. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहे. शेंगदाणे भाजायचे नाहीये, कच्चेच वापरणार आहे आपण याच्यामध्ये शेंगदाणे. छान मिक्स करून घेऊया. थोडं 1-2 मिनिटं असंच याला आपण गुळामध्ये मिक्स करून घेऊया. छान असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहे आणि एका प्लेटमध्ये पसरवून घेणार आहे हे मिश्रण. सगळं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला आता आपण गॅस बंद करून ओतून घेऊया. गूळ शेंगदाणे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम जाडसर असा थर ठेवायचा आणि मग 2-3 तास याला सेट होण्यासाठी असंच ठेवून देऊया. मग आपण याला काढून घेऊया. मग आपली ही गुळपट्टी खाण्यासाठी तयार होईल. 2-3 तास सेट झाल्यानंतर मी ही गुळपट्टी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी याचे तुकडे पण केलेले आहेत, कारण खायला देताना एखादा तुकडा असा देऊन दिला किंवा घेतला तरी आपलं होऊन जातं. तर तुम्ही नक्की बनवून बघा. ज्याला गोड खायला आवडत असेल त्यांनी ही गुळपट्टीची रेसिपी अगदी घरच्या घरी
बनवून बघायला काहीच हरकत नाही. अगदीच घरच्या साहित्यापासून बनून जाते ही. गुळ आणि कच्चे शेंगदाणे एवढे 2च फक्त पदार्थ आपल्याला लागतात याच्यामध्ये टाकण्यासाठी. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.